हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कामाच्या धावपळीत म्हणा, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे म्हणा किंवा इतर अवधानांमुळे म्हणा, आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात, बोलायच्या असतात त्या राहूनच जातात. आणि मग वेळ निघून गेल्यानंतर मनात विचार येतो, अरे हे तर आपल्याकडनं करायचं राहूनच गेलं, बोलायचं राहूनच गेलं. कारण वेळ काही हातात धरून ठेवता येत नाही. त्यामुळे आपल्याला जे बोलायचं आहे, करायचं आहे, हे त्यावेळी केलं गेलं की मनाला एक समाधान नक्कीच मिळतं. अशाच आशयाची एका डॉक्टरांची पोस्ट आली आहे. तीच पोस्ट आज आनंदी कट्ट्यावर तुमच्यासाठी. एका लांबच्या नातेवाईकाचा अपघात झाला आणि ती कोमात गेली. डॉक्टर असल्यानं तिच्या प्रकृतीविषयी मला विचारणा होऊ लागली, म्हणून तिला उपचार करणाऱ्या डॉक्टरला फोन केला. नेमका तो डॉक्टर माझा मित्र निघाला. तो म्हणाला, अरे ऑक्झनल इंज्युरी आहे, कदाचित व्हेजिटेटिव्ह होईल, म्हणजे कायमस्वरूपी कोमात जाईल. पेशंट सपोर्टवर आहे, अग्रेसिव्ह मॅनेजमेंट न करता सपोर्ट काढले तर सुटका होईल तिची. तू ये, मग नातेवाईकांशी बोलू आपण. प्रकरण गंभीर होतं. संध्याकाळी वेळ काढून हॉस्पिटलमध्ये गेलो. मन घट्ट करून त्या काकांची भेट घेतली. ऑक्झनल इंज्युरी म्हणजे काय ते समजावून सांगितलं. शांतपणे ऐकून ते म्हणाले, ते सगळं बरोबर आहे, सपोर्ट काढला तर ती निघून जाईल, पण बऱ्याच गोष्टी राहून जातील. मी मुंबईत, ती नाशिकला, आमच्यात खूप बोलायचं बाकी आहे. मुलींना शिक्षणाला पैसा लागला म्हणून कुठे फिरायला गेलो नाही, ते राहिलंय. तिच्याबरोबर जगायचंच राहिलंय, म्हणून मी सपोर्ट काढणार नाही. आज तिने थोडी पापणी हलवली आहे, लढू शेवटपर्यंत. त्यांचा निर्णय पक्का होता. त्यांनी सपोर्ट चालू ठेवला. ती कधीतरी बरी होईल या भरवशावर. हा प्रसंग बराच काही शिकवणारा होता. 20 वर्ष संसार होऊन बायकोशी बोलायचं आणि जगायचं राहून जातं, आणि ते बायको ICUमध्ये असताना लक्षात येतं, हे किती दुर्दैवी वास्तविकता आहे. अमुक एक करायचं होतं पण राहून गेलं, असं आपण कितीदा म्हणतो. अशा कित्येक गोष्टी असतात ज्या करायच्या राहून जातात. आत्ता नको, पुन्हा कधीतरी. मग अगदी साधीशी गोष्ट करण्यापासून ते अगदी मोठालं स्वप्न पूर्ण करण्यापर्यंत. बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून करायच्या असतात त्या खूप साध्याशा असतात. साधं तू आज छान दिसतेस, भाजी मस्त झाली आहे, आज हा जोडीदाराला आनंद देणारा संवाद देखील राहून जातो. सहज संध्याकाळी बायकोचा हात हातात घेऊन फिरून यायचं असतं, पण राहून जातो. आई म्हणत असते, अरे काळारामाला घेऊन चल, फार दिवस झाले, राहून जातं. मुलींना घेऊन सकाळी पांडव लेणं किती दिवसापासून चढायचंय, पण राहून जातं. मित्र तर जवळच राहतो, पण सहज म्हणून त्याच्याकडे चक्कर टाकायची आहे पूर्वीसारखी, पण राहून जातं. कित्येक नातेवाईकांकडे जाऊया म्हणतोय, पण राहून जातं. नवीन जागा बघायच्या आहेत, नवीन नाटकं बघायची आहेत, क्रिकेट किती दिवस झाले खेळलो नाही, कॅरम धूळ खात पडलाय, सायकलचीही तीच तरा, टेबल टेनिसची रॅकेट सापडेल का मला, पेटीवर नवं गाणं बसवून किती दिवस झाले, कॉलेजचा कट्टा आम्हा मित्रांची किती वर्षांपासून वाट बघतोय, काही जवळची लग्न राहून जात आहेत, गणपतीचं डेकोरेशन बहुतेक विसरलोय मी, पतंगीला मंगळसूत्र घालता येईल का आता. जगणंच राहून जातंय का. अनंत, अनिश्चित, असुरक्षित भविष्यकाळाच्या चिंतेनं क्षणिक, लगेच आणि निश्चित अशा वर्तमानाकडे लक्ष द्यायचं राहून जातंय. संसार म्हणजे अशी काय मेख आहे नेमकी की ज्यामध्ये आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून फक्त देत बसतोय, मिळवायचं मात्र राहून जातंय, किंवा सगळं उद्यावर ढकलतोय. जरा आठवून बघा, गेल्या महिन्यांपासून फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी अशी एखादी गोष्ट केली का तुम्ही. मिड लाईफ क्रायसिसच्या या वयात आता राहून गेलेल्या गोष्टी करूया. 40शीचा चष्मा लागलाय, आता दृष्टिकोन पण बदलूया. थोडा वेळ आणि पैसा स्वतःसाठी खर्च करूया. जुन्या मित्रांना फोन, गेट टुगेदर, छोट्या मोठ्या ट्रिप, शनिवारची सुट्टी, स्वतःच्या आनंदाच्या गोष्टी ज्या मला आनंदी ठेवतील आणि माझ्या जवळच्या माणसांना देखील. देख जिंदा परे से रंग चमन जोशे बहार, रक्स करना है तो फिर पाँव की जंजीर ना देख. कैदखान्याच्या बाहेर पडून बागेतले वेगवेगळे रंग बघ, वसंत ऋतूतला उत्साह बघ. स्वच्छंदीपणे नाचायचं असेल तर मग पायाला अडकवलेल्या बेड्यांची पर्वा करू नकोस. कित्येकदा आपण स्वतःला कुठेतरी कैद करून ठेवलेलं असतं. आपल्याला माहीतसुद्धा नसतं की आपल्यामध्ये असंख्य अमूल्य गुण आहेत म्हणून.
आपण आपली दृष्टी, जगणं संकुचित केलेलं असतं. त्या पलीकडे जाऊन जगाला, स्वतःला बघता यायला हवं. जर बेभान होऊन मुक्तपणे नाचायचं असेल, उडायचं असेल, तर पायांना, पंखांना बांधून ठेवणाऱ्या ह्या ज्या बेड्या आहेत, भयाच्या, समाजाच्या भंपक नीतिमत्तेच्या, त्या बेड्यांची पर्वा न करता नाचता आलं पाहिजे, उडता आलं पाहिजे आणि राहून गेलेलं सगळं सगळं करता आलं पाहिजे. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.